अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन व मन तबिअहुम बि इहसान व दआ बिदावतिहिम इला यौमिद्दीन व सल्लम तस्लीमन कसीरन कसीरा अम्मा बाद। हज़रात, कुरान पाक सो तज़किरा सल्लो होतो कि अल्लाह ताला जो कोण तो कुरान पाक आमचे सामने आज धरवला ते हो किशी उतरलो, केटली मुद्दत लागली, हेजी तफसिलात मैं काल तुमकां सांगलो होतो कि अल्लाहचे रसूल अलैहिस्सलातु वस्सलामाचे दिला उपर हो कुरान पाक 23 वर्साच्या अर्सा भितर ही दुनिया भितर नाजिल जालो। दुनियाची मुक़द्दस तरीन किताब ही अल्लाह ताला जो कोण तो किताब आमचेकडे नाजिल केला ते हिजी खुद हिफाजतची जिम्मेदारी अल्लाह ताला खुद घेतला ते। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। ज़िक्र बल्ला हिंगा कुरान पाक का है कि मैं कुरान पाक मेकच नाजिल केल्लो आनी मेकच तेजी हिफाजत करतलो। ता सबब हो कुरान पाक दुनियाची तमाम किताबा भितर एक महफूज तरीन किताब हो। हेजे भितर न तब्दीली जाली शे न इंशाल्लाह जातली, कोशिशो 1000 बार करून गेली। हेजे अल्फाज बदलवची आनी हेजे भितर तब्दीली हाडूची, लेकिन अल्लाहचो निजाम इशी शे कि हर ज़माना भितर इसली मानशे पैदा जाले कि जो कोण कुरान पाकची खुद हिफाजत केले आनी हे तरी आमी जरिया जावचे। अगर अल्लाह ताला तो ज़रिया दातो को ना, मतलब हुफ़ाज़ इकराम रहते ना, कुरान पाक अपने सीना भितर धरवतली मानशे राहती ना, तर इनको अल्लाह ताला हे कुरान पाक की हिफाजत खुद करतलो कस। ही आमची खुदकिस्मती ही कि अल्लाह तालाचे कलाम सो एक ज़रिया आमका को केला दे कि कुरान पाक आमचे दिलात महफूज है। हेजेन कुरान पाकची आज़मत अपने ठावार रावती कस। कुरान पाकचे ज़रियान हाफिज़ कुरान को आज़मत बढ़ता। बहरहाल वो एक इसलो किताब है तहरीफ पासून तब्दीली पासून बिल्कुल पाक आणि मुनज़्ज़ह शे। हेजे पासून जो कोणती फुडली किताबें होती बाज़ मानशे ते भितर तब्दीली केले, चाहे तो तौरेत जाओ, चाहे तो ज़बूर जाओ, चाहे तो इंजील जाओ या दूसरे सहीफे जाओ, काही ना काही ते भितर तब्दीली केले। बाज़ पडली शिकली चेडपाराची मानशे अपने हिकमते सबब अपने फ़ायदा सबब बाज़ आयतो निकवले, बाज़ आयतो पढ़ले, इशी करून ते भितर तब्दील आनी तहरीफ जाली। लेकिन कुरान पाक भितर हरगिज तहरीफ आनी तब्दील जावचें नाय आनी जाल नाय। ज़माना भितर कोशिश जो जावन गेली, अल्लाह ताला कुरान पाक भितर को चॅलेंज केला ते कि अगर तुमचे भितर ताकत है तो तुम इसली आयतो हाडून दाखला। आनी जे टमा पर कुरान पाक नाजिल जालो होतो ते टमा पर अदब आनी अदबी जो कोणते असले शहपारे है, अदबाचो जो कोण तो मैयार शे बिल्कुल ऊंचाई पर पावन होतो। आणि बाद इसले शुआरा ते टमा पर होते कि बारीक बिनी वलखते होते, लफ्जाची बारीक बिनी कि अलिफ लाम खिया आयलो, ज़बर खेका आयलो, ज़ेर खेका आयलो, हेजे ऊपर बहस चालती होती। लेकिन तिसले अदीब माणसा साम्ये आणि इंशा परदात माणसा साम्ये अल्लाह ताला सल्ले चॅलेंज केलो कि अगर हो कुरान पाक तुमचेकडे ताकत अशे, तुमचेकडे ज़हानत है, तुमचेकडे इल्म है, तुमचेकडे तालीम है, तुमचेकडे कलम है, तरी इसलिए तुम्ही एक आयत हाडून दाखला। सूरताचो तस्करा जालो, तेजे मग आयताचो तस्करा जालो, लेकिन सगली दुनिया मिलून को न इसली सूरत हाडू शकता, न इसलिए असले कलाम तो असले पेश करू शकता। खेका का पुसलान कोणते इंसानाचो कलाम नहीं हो, बल्कि अल्लाह ताला ची एक सिफत ही आणि अल्लाह तालाचो कलाम हो। तरी हो जो कोणतो कलाम अल्लाह ताला आमकां दिला ते एक ती ही जी हिफाजत ते अल्लाह कस केला ते करतलो इंशाअल्लाह। लेकिन आमचे काम का रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमोले कि जो कोण तो माणूस कुरान पाक सो एक एक हर्फ पढ़तलो, एक हरफा ऊपर अल्लाह ताला 10 नेकी अता फरमातो। 10 नेकी, एक हरफा ऊपर 10 नेकी। कुरान पाक भितर केटली सूरतो शे, 114 सूरतो है, केटली असले आयतो शे, 6000 पासून ज़्यादा आयतो शे, आणि केटली असले हरूफ है जे
तकरीबन 3,20,000 चिल्लर जो कोणतं आहे कुरान पाक तो हरूफ आहे. तरी तुम्ही जशी आजमोवा एक माणूस सूरे फातिहा शुरू करून कुल औज़ु बिन्नास तुकुन वन्नास तो पडता तरी 3,20,000 पासून जायत जो कोणते हरूफ आहे तेका अगर 10 ने अगर जरब दे तरी तेका कितलो सवाब मिळतो. आम्ही त्याचा अंदाजा मारू शके नाही. लेकिन अल्लाह आमकां माफ करो. आमचे कडे आज खंय तरी बेसून जावपूची आमचे कडे आमचो वक्त आहे. आम्ही आपलो वक्त बेकार ठेवा पर दाया करच्या सबब आमचे वक्त आहे. लेकिन कुरान पाक जो कोणते आमकां मेलामाक दुनिया भितर दुनिया माक सव्वस टेमा पर साथ देतलो जे सवाब मिळतलो तेजे सबब आमकां वक्त करची फुर्सत नाही. बल्ली कम माणसे इल्ला माशाअल्लाह जो कोणती माणसे सगळे वरच कुरान पाक पढ़तात. वरना बास मौके ऊपर आम्ही कुरान हात लावतो. कुरान पाक आपल्या हातात गिनतात आणि आम्ही पढ़तो. कोणाचे गुजरला मग कोणाचे मयतेचे घरे या कोणाचे नवे घराचे टेमा इफ्तिताचे टेमा पर या इसलिए टेमा पर बास मरता आम्ही कुरान पाक पढ़तो. अल्लाह माफ़ करो. इल्ला माशाअल्लाह थोडी माणसे इसली को वाटेत अल्हम्दुलिल्लाह के ते बिल्कुल आपली ज़िंदगी में मामूल केला आहे आणि कुरान पाक पढ़ते वाटे ही शिकल मी बोलता काका बुसलान अल्लाह ताला जेत्ता आमकां एका पडूचो तरीका शिकवला ते आणि आमकां पडूचो इल्म अल्लाह ताला अता फरमवला ते तिने आमचो अव्वलीन फरीदा हो की कुरान पाक आम्ही पढूकाच. हदीस पाक भितर येता की 2 चीजें फावसे क़यामत दिसा इंसानाची सिफारिश करतली. एक कुरान पाक अल्लाह कड़े येवन बोलतलो कापुसान या अल्लाह जेत्ता अगर आम्ही ही दुनिया भितर कुरान पाक पढ़तले कुरान पाक वळखुची कोशिश करतले कुरान पाक आमचे तरीन का दान सांगते वाटे का मुखातिब जाला ते हेजे भितर फुडली मानताचे वाक़यात है आइंदा येवचे वाक़यात है मे मोर्चा फुडे मेला मग का जातले हे तमाम वाक़यात है. जन्नतेचो जहन्नमाचो तस्किरा शे. अल्लाहचे रसूल अलैहिस्सलातु वस्सलामाचो तस्किरा शे. अल्लाहचे रसूला फुडे जेटले अंबिया आयले तेजो तस्किरा शे. आणि सगळी आमची जिंदगी भितर इंसानाची जिंदगी तुकून धरले पैदाइश तुकून धरले मौसर आणि मौता मक दुनियाचो कोणतो किताब इसलो नाही की मेला मगली चीज सांगूच्या पर्यंत कबरे ते गेला मग का जातले कबर बल्लान का तिंगा तो आमची जिंदगी कशी सुरू जातली ही चीजो अल्लाह ताला कोणतो सांगला ते हे हो सिर्फ ये कुरान पाक भितर का तुमकां मिळतली चीजो आहे. ता सबब हो कुरान पाक भितर हा किस्माची चीजो आमच्या हकामात आहे. जिंदगी कशी गुजरोवकास सही का गलत का जनतेची वाट कोणती जहन्नमात वचूची वाट कोणती का चीजो आमचे सबब जायज है का चीजो आमचे सबब हराम है. तेजा अलावा हुस्न सलूकचे अखलाकचे ताल्लुकान मामा बल्लन का बापा बल्लन का इनसो किसी अदबाने एहतराम करूकास चढ़वा से किसी राहूकास चढ़वे अपने माँ बापा से किसी राहूकास ये तमाम यानी 1-2 नोय सगळी जिंदगी खेका बोलतात. एक माणूस अगर 100 वर्ष राहता एक माणूस 90 वर्ष जिंदगी गुजरवता तरी तेका 90 वर्षे सर तेका वाचता पडता पुढे आपली जिंदगी सो हे तमाम चीजों आमच्या कुरान पाक मौजूद आहे. लेकिन आम्ही एक तरी आमचो पडूचो हक आता जर रसूलान फरमवले का बुसलान हो कुरान पाक फावसे क़यामत दिसा इंसानाची सिफारिश करतलो या अल्लाह हो माणूस दिन रात म्हाका पडतो होतो मुझी हेजे हक भितर मुझी सिफारिश कबूल फरमाओ. अगर अल्लाह ना करो ते ऊपर कहीं कुछ जहन्नम या ते ऊपर आदाबात अल्लाह तय केलो होतो तरी अल्लाह ताला कडे हो कुरान पाक सिफारिश करतो आणि तेका कसले आजाबापासून वरूची कोशिश करतलो. इशिकस रोदोको अल्लाह कडे सिफारिश करतलो या अल्लाह हो माणूस रोजो धरलो सकना तुकून मगरीब सर जवची खाऊची तमाम चीज़ापासून सगळे वरून राहिलो. जो कोणती चीज़ं हलाल आणि पाक होती लेकिन सिर्फ तुझे हुक्माची तामील करते वो सगळे की तमाम चीज़ा रोकून राहिलो. ए अल्लाह एका तकलीफ दो नका क्या अजाब दो नका हे जे हक भितर मोजी तू सिफारिश कबूल फरमाव. आणि दोघी मानताची को सिफारिश कबूल करून होते. तर अल्लाह ताला आमकां मौका दिलाय ती दुनिया भितर की कुरान पाक आमी पढूकास इब्तिदा तुकून आखिर सर आमचे दिमागा भितर चीज रावकात ते केटले मर्तबा आमी पडतले इंशाअल्लाह आमकां तितलो फायदा जातलो. अल्हम्दुलिल्लाह रमजाना भितर तरी कुरान पाक पडतात हेजे भितर को आमचो इजाफा जावकास तिलावत भितर कसरत जावकास तिलावत भितर मुसाबाका जावकास तिलावत भितर मुकाबिला जावकास
की आपण एटले पारा पडतलो, आपण एटले सूर एटले खतम करतलो, इशी जो कोणतं आहे आपल्या दिला भितर तो आजमान असले इरादे रावंक आसा. तर इन्शाल्लाह आमी अगर कुरान पाक पडटले तरी हो कुरान पाक आमकां कबरे भितर, आमकां माशर भितर, आमकां पुलिसरात भितर, आमकां जन्नते भितर दाखल करूच्या सबब हो कुरान पाक आमकां साथ देतलो आणि आजाबात पासून तकलीफे पासून इन्शाल्लाह वरवतलो. हे जे साथ साथ कुरान पाक अगर आमी पढ़ता तरी एक राहता तजवीद, एक राहता तहसीन, यानी एक ते तजवीदेन पडूचे अल्फाज कोणते एक मिलता जुलता अल्फाज राहता. मसलन एक ता अशे, दुसरे तो अशे, जा अशे, जाल अशे, दाद अशे, जो अशे, इशे अलग अलग जो कोणती जे हरूफ राहता हे जे मखारीज अलग अलग राहता. अगर आमी ते जे मखरज सरीन आणि जो कोणतो लफ्ज खेतून बाहेर पडता, कोणतो हर्फ खेतून बाहेर पडता तेजी रिआयत करते इन्शाल्लाह आमी पडतले तरी कुरान पाकचो हुस्न, कुरान पाकची खूबसूरती आणि तेजे अल्फाजची अदायगी सही तरीका पर जातली. तासो बाकायदा हेजे कवायद आहे. कुरान पाक मामूली चीज न्हय ते आमचे मना किशा आयला आमी तिची पडले न्हय, बल्कि तेजे तजवीजचे जे कोणते अहकामात आहे, कुरान पाकचे हरूफ अदा करचे किशी, कुरान पाक खे दरोवकास, खे उखलूकास आणि खे असले दरोवतरी किशा मी पडूकास, ही तमाम जे कोणते चीजो आहे शिकूची राहता. माशाल्लाह मदारिज भितर शिकवण होता, धाकली चलवा शिकवण होता. त्यांची किताबात तुम्ही पला, धाकली किताबें आहे. मसलन नूराने कायदा किताब आहे, तो किताब घेऊन पला का हुरफाची का तकसीम आहे, कोणते का हुरूफ बोलतात, ते जो मखरज का असे काढूचो की के तुकून तो लफ्ज असले हर्फ अदा जाता, की तमाम तफसीलात को आमकां शिकूची जरूरी है. ताजो मैं अल्लाह कड़े दुआ करियो कि अल्लाह ताला जो कोण तो आमकां कुरान पाक दिला ते कुरान पाक आमकां बार बार पडूची तौफीक दो. जो कोणी माणसे कुरान पाक पडतात बल्ली मुबारक माणसे ती, बल्ली सादतमंद माणसे ती. किया का पुसलान ही दुनिया आमकां सामो सोडून वचचे शे, कोण्यू ती आमकां सपोर्ट करूचे नाही, कोण्यू आमकां साथ देवचे नाही. एक माणूस ही दुनिया ते मेलामक चंद दीस सर त्यांचे औलाद, त्यांचे रिश्तेदार, त्यांचे करीबी, त्यांचे दोस्त अहबाब अटव करतले, चंद दीस अटव करतले. लेकिन कितले अटव केल्यान को तो दोस्त एका फौजे साथ देऊ सकूचे नाही, तेजो सपोर्ट करू सकूचे नाही. अगर अल्लाह ताला तेजे ऊपर जहन्नम या अजाब या तकलीफ वाजिब केला ते तरी कोणती को ताकद तिंगा तुका रोखू सकूचे नाही. आमचे अमल आमचे सरीन, आमचे काम आमचे सरीन, हो उसूल आमी आमचे सामने धरून खैर जिंदगी गुजरूंकाच की आमकां कोण्यू साथ देवचो नाही. यौम यफिरुल मरउ मिन अखी व उम्मिही व अबी व साहिबतिही व बनी का अल्लाह ताला ही आयते दे फरमोलात आहे. कोणतो माणूस साथ देवचे नाही. दुनियाची निक्की सी निक्की दोस्ती जो कोणती दोस्तेची मिसालियों का देऊन होता, एक मामा आणि एक औलादची जो कोणती दोस्ती शेची मिसालियो देऊन होता, एक महिलेची आणि एक घवाची दोस्ताची असले मिसालियो देऊन होता. लेकिन ही तमाम दोस्तो गाक्कत राहतली दुनिया भितर खतम, आखिरते भितर कोण्यू कोणते दोस्त कोण्या काम येवचे नाही. ता सबब आमचो इरादा आणि आमची नियत ही नवकाच की मोजे अमल अगर निक्के जातले तर इन्शाल्लाह म्हाका कबरेपासून आणि जहन्नमाचे उजापासून अल्लाहची तकलिफात आणि अल्लाहच्या आजाबातपासून म्हाका वरोवंक शकतले. वर दुसरे माणूस म्हाका बिलकुल वरोवंक सकूचे नाही. ता सबब दुसरा सबब मोजे अमल में खिका खराब करूं. जेटलो मौका मिलता, जेटली नेकी कमोसो मौका मिलता आम्ही कोशिश करूकाच की आम्ही निक्के से निक्के सल्ले नेकी कमोवन ही दुनिया रुखसत जावकाच. वरना आमचे कबरे भितर वतनीन कोण तो माणूस साथ देवचे नाही. तेजी इंशाल्लाह आयंदा तफसील येतली. अल्लाह कडेन दुआ करया की अल्लाह ताला आमकां कुरान पाक ज़्यादा से ज़्यादा पडूची आमकां तौफीक दो. तेजे मखरज सरीन आनी तेजे आदाब आनी तेजे मुस्तहबाची रिआयत धरवते, तेजो वक्त तेका रोखोवचे खे, तेका खे धरोवकास किशी आखलूकास ही तमाम जे लोक कवानीन आहे तेजे मुताबिक आमकां कसले कुरान पडची तौफीक दो. हेजी व्हडली फजिलतो आहे आणि ती फजिलतो जो कोणी मी सांगला ते एक हर्फ जो कोणतो आहे 10 नेकी. अगर कोण माणूस अलिफ लाम मीम पडता तरी तेका 30 नेकी मिळता. आणि अगर 3,20,000 हरफे पडतलो तरी तेका केटली नेकी मिळतली. अल्लाह काच बेहतर लोक था. अल्लाह कड़े दुआ करो कि अल्लाह ताला माका को तुमका कुछ पर अमल को तौफीक दो. व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. सुब्हानल्लाहि व बिहम्दिहि सुब्हानकल्लाहि व बिहम्दिक नशहदु अल्ला इलाहा इल्ला अंता नस्तगफिरुका व नतूबु इलैक. सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन.